22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत। मंत्रिमंडळासह खासदारांना सुद्धा घेऊन रामाचं दर्शन घेणार असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। रामाचं दर्शन कधी घेणार, तारीख वेळ लवकरच कळवू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 22 जानेवारीला मुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीयेत। अयोध्या हे आमचं श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे आम्ही दोघं तिघं जाऊन दर्शन घेण्याऐवजी आम्ही आमच्या सर्व मंत्रिमंडळाला, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आमचे अधिकारी, रामभक्त, प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारे सर्वजण या महाराष्ट्राच्या वतीने एकत्रित गेलो तर त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही तसा निर्णय घेतला। अयोध्येला जाणार होतो प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला, पण आता हे दर्शन घेतोय आणि मुख्यमंत्री म्हणले की आपण दोघंच जायच्या ऐवजी त्यांनी ट्विट पण केलं अशी मला माहिती आहे की आपण सगळ्या मंत्रिमंडळाला घेऊन वेगळा दिवस निवडूया, कारण 22 तारखेला प्रचंड गर्दी तिथं राहणार, प्रचंड म्हणजे प्रचंड। तर त्याच्याऐवजी दुसरा एक दिवस निवडून अख्खच मंत्रिमंडळ जाऊन महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं प्रभू रामचंद्राचं उद्या राम मंदिराचं उद्घाटन आहे। उद्धव साहेब का राम मंदिरात आरती करणार आहे, मात्र एक बाजूने पाहिलं तर सीएमचा दौरा जो आहे तो अयोध्येचा रद्द झालेला आहे। डायव्हर्सला त्यांना जायला आवडतं, कदाचित परत डायव्हर्सला जातील। आपण अयोध्येला केव्हा जाणार आहे असा प्रश्न आता प्रत्येकानंच पडलेला आहे। आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितपणे कारसेवेला जाईल। आम्ही सगळेच कारसेवा नाही, कारसेवा झाली आहे, आता रामसेवेला जायचं आहे, रामदर्शनाला जायचं आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही निश्चितपणे जाऊ। म्हणून म्हणजे सगळे शिंदे साहेब आपण सगळे जाऊ आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।